चला या मॅच नंतर आपण एक्स्ट्रा पोल मधली जी क्वालिफायची मॅच आहे ते आपण खेळवणार आहोत. तर त्यासाठी आम्ही विनंती करू टीम स्वर्गीय प्रकाश दादा पंडे 11 बेंशील संघ आणि जांभळे, चला दोन्ही टीम आपण तयारीत राहायचा आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपण यायचं आहे. चला मॅचला करूया सुरुवात. मॅचला आपण करतोय सुरुवात. सामना 3 षटकांचा आहे याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. पहा या मॅच नंतर आपण याच गटातील आपण क्वालिफायची मॅच खेळवतोय, म्हणजे जो सामना जिंकेल त्या टीमला लगेच खेळावं लागेल. मॅच ऑन, गेम ऑन. पहिलाच बॉल ऑन साइडला बॉलला पाठवला, अगदी गॅप मध्ये बॉल आहे, डीप मध्ये खेळाडू येतील, बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल एकवटली जाते. अगदी विवेक गायकवाड आणि त्यांचा समवेत आपण पाहू शकाल करण धुळे आहेत. मात्र ही सलामीची जोडी टीम जय हनुमान जोबिली संघाच्या माध्यमातून चला या ठिकाणी टीम ध्रुव 11 कासगाव आपला 12 फॅन पाठवायचा आहे. यस आहे त्या ठिकाणी. मॅच ऑन. यस मॅच ऑन, गेम ऑन. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल आली आहे. मॅच ऑन. भरपूर चांगले हे बॅटल करण विरुद्ध करण. इथे आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना करण धुलेनं दाखवलाय, मात्र पहिलाच बॉल करत असताना चौकार. थँक्यू सो मच. करणच्या बॅट मधून मात्र रन्स येत आहेत. फुल टॉस बॉल, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये फटका फसला. अगदी शॉर्ट फाईन लेगला खेळाडू तैनात होते आणि भरपूर चांगला जजमेंट. अर्थातच दुसऱ्याच बॉलवरती फलंदाज बाद. करण धुळे मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच. नक्कीच पाहिलं तर नितेश लहाने होते त्या ठिकाणी. अगदी फुलटॉस बॉल, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं आणि कदाचित करण धुळे स्वतःवरती नाराज असतील, कारण की फुलटॉस बॉल तुम्ही कोणत्याही क्षेत्रात खेळू शकता, परंतु त्या ठिकाणी फाईन लेगचं क्षेत्र निवडलं, परंतु तिथे खेळाडू तैनात होते आणि काय अप्रतिम जजमेंट. इथे फलंदाज बाद झालाय. चौकारानंतर लगेचच रिॲक्शन करण लहानेचं आपण पाहिलं, लगेचच इथे विकेट मिळवत असताना पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहूयात स्क्रीनवरती. या ठिकाणी अप्रतिम हा फटका होता, परंतु अगदी फाईन लेगला कॅच कॅरी केली जाते. फलंदाज बाद झालाय. यस मॅच ऑन, गेम ऑन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोहित तिसऱ्या क्रमांकावरती आलेत. अगदी या मॅच मध्ये जोबेली संघानं मात्र थोडेसे चेंजेस केलेत. इथे कदाचित बॅटची एज होती का? जवळपास 2 ते 3 खेळाडू सध्या तरी नाराजी व्यक्त करतात. पुन्हा एकदा कदाचित इथे बॅटची एज होती, परंतु तदनंतर इथे कॅच ड्रॉप झाली आहे. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं, अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क होता या ठिकाणी आणि त्यानंतर इथे कॅच ड्रॉप झाली आहे. सध्या तरी करण लहाने मात्र ज्यानं मागील मॅच मध्ये आपण पाहिलं अगदी मेडन ओव्हर फेकला होता, याही मॅच मध्ये सध्या तरी आता त्याला लय मिळाली. अप्रतिम टप्प्यांवरती सध्या गोलंदाजी केली जाते. जेव्हा जेव्हा गोलंदाजांना विकेट मिळतो ना, तेव्हा तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स मात्र उंचावतोय. अगदी करण धुलेला बाद केलं आणि बाद केल्यानंतर सातत्याने मात्र डॉट पर्सेंटेज. 3 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे जोबिली संघाला मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्या लागतील. वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू, परंतु या ठिकाणी पाहू शकाल घडलंय काय. यष्टांचा मागे बॉल सोडला आणि त्यानंतर इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता इथे कदाचित अगदी विवेक डेंजर एंडला आले होते.
शेवटच्या मोमेंटला अगदी पॉपिंग क्रेज मध्ये सुखरूपपणाने पोहोचले व त्यानंतर या 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. जिथे एकही धाव नव्हती तिथे या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. षटक क्रमांक पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालंय. अगदी P1च्या षटकात दमदार कामगिरी करण लहानेने केली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जय हनुमान जोवेली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 7 या धावफलकावरती. थँक्यू सो दरम्यान अमोल दादा धुळे त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. अगदी अमोल दादांना विनंती असेल दादा या आपण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेत मनपूर्वक हार्दिक स्वागत. या अमोल दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. पहिला ओव्हरचा खेळ आपण पाहिला. अगदी पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवात चांगली राहिली टीम जोवेलीच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर करण धुळेचा विकेट आला. परंतु तिथून पुन्हा एकदा गाडी पट्टी पण उतरली. पुन्हा एकदा सातत्याने डॉट बॉल पाहायला मिळाले व त्यानंतर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 7 धावा आपण पाहिल्यात. 3 षटकांचा हा सामना आहे. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज राज भोईर यांना आपण पाहतोय. मॅच ऑन. फुलटॉस बॉल ऑन साइडला बॉलला पाठवलाय. फटका दमदार. करण लहाने होते फक्त पाहत राहिलेत. बॉलला पाठवलाय सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आज काय अप्रतिम ठिकाणी फटका होता. पहिलाच बॉल राज भोईर यांचा फुलटॉस आणि फुलटॉस बॉलचा खरपूस समाचार घेण्यात आलाय. पुढील चेंडू अगदी समोर होता, परंतु या ठिकाणी घडलंय काय. अतिघाई आणि आता संकटात नाही अतिघाई केली आणि आता रोहित धुलेला जावं लागेल खेळाडू कक्षात. इथे आणखीन एक विकेटचा पतन. फलंदाज बाद. खरं तर हेमंतजी देशमुख साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपला वेलकम. आणि विलास देशमुख त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. अगदी मैदानाच्या आतमध्ये सध्या भरपूर चांगलं बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला टीम कासगाव, दुसऱ्या बाजूला जोवेली. जेव्हा जेव्हा हे 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात तेव्हा तेव्हा भरपूर चांगली मॅच पाहायला मिळते. वॉट अ शॉट, रॉकेट शॉट. अगदी बॉल जाईल सरळ अगदी जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक वार विवेक गायकवाडच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये काय सामना सध्या सुरू आहे. विवेक गायकवाडच्या बॅट मधून काय अप्रतिम फटके येत आहेत. गॅप शॉट सिलेक्शन. अगदी ज्या प्रकारे लेदर बॉलचे क्रिकेटर गॅप मधून खेळतात ना त्या प्रकारचे फटके विवेक गायकवाडच्या बॅट मधून येत आहेत. सातत्याने हलवांतर कापिटना मात्र फटके खेळले जात आहेत. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ द पेस. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय. इथे नशिबाची साथ विवेक गायकवाडला मिळते आणि हा देखील बॉल पुन्हा एकदा वन्स अगेन बॉल सीमा पार. लगातारचा दुसरा बार, दुसरा चौकार. जोवेली संघ आणि ध्रुव इलेव्हन कासगाव संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात ना तेव्हा तेव्हा चांगली मॅच होते आणि प्रेक्षक देखील सातत्याने या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी येतात. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर यस ऑफस्टिकच्या बाहेर. सध्या तरी राज भोईर वरती थोडासा दबाव पाहायला मिळेल कारण की पहिल्या बॉल वरती षटकार आला होता, त्यानंतर डॉट बॉल वरती विकेट आणि त्यानंतर लगातार 2 चौकार आले आणि चौकारानंतर आताचा हा चेंडू खराब. अर्थातच व्हाईट बॉल. कमबॅक करायचा आहे राज भोईरला.
परंतु इथे देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू शेवटच्या मुवमेंटला योगेश होते. काय अप्रतिम जजमेंट. यस, इथे फलंदाज होईल बाद. आज काय अप्रतिम फटका होता. परंतु डीप मध्ये योगेशचं कौतुक करायला पाहिजे. अगदी विवेक गायकवाडला असं वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, परंतु तिथे योगेश मात्र आले आणि त्यानंतर काय जजमेंट केलं योगेशनं. अगदी योगेशचा विचार केला तर मागील मॅच मध्ये 12 खेळाडूचा भूमिकेत होते, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये जी संधी मिळाली आहे ना, त्या संधीचं सोनं सध्या योगेशने केलंय. अप्रतिम जजमेंट. वेल कॅच योगेश. अगदी विवेक गायकवाडला आता मात्र इथून शांत केलंय. अगदी राज भोईरने या मॅच मध्ये धाबा खर्च केल्यात, परंतु महत्वाचे विकेट सुद्धा या ठिकाणी नक्कीच आपल्या बाजूने केलेत. अर्थातच रोहित धुले जो जुबिली टीमचा हिटमॅन आहे त्याला बाद केलं, परंतु त्यानंतर विवेक गायकवाडलाही शांत केलं. फटका चांगला बॉलला सरळ पाठवलाय लॉंग ऑफला. डीप मध्ये करण लहाने आहेत, चांगली फिल्डिंग, परंतु या बॉल वरती मिळेल ती फक्त एक सिंगल. पाहता पाहता षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालेलं आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम जय हनुमान जुबिली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वरती. 23 धावा. अगदी या ठिकाणी फलंदाज पाहिलं तर नक्कीच विवेक गायकवाडचं कौतुक करायला पाहिजे, कारण की धाबा येत होत्या. मैदानाच्या आतमध्ये गेल्या मात्र धाबांचा पाऊस पाहायला मिळाला. अगदी सलामीसाठी विवेक गायकवाडला आणलं, मात्र विवेकनं आपलं काम अगदी प्रामाणिकपणाने पार पाडलं आणि आता संपूर्ण जबाबदारी आता मैदानाच्या आतमध्ये प्रेम आणि महेंद्र धुळेवरती आहे. शेवटच्या षटकात अगदी ताबडतोड फलंदाजी करावी लागेल आणि महेंद्र धुले खरं तर एक स्पेशलिस्ट फलंदाज आहे, जो शेवटच्या षटकांमध्ये नक्कीच गोलंदाजांना नक्कीच घाम फोडतो. परंतु या मॅच मध्ये महेंद्र धुले किती चेंडू खेळेल. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे बॅटची एज, बॉल चला अगदी पाठ्यापाठी, परंतु इथून सध्या तरी विकेट सॅक्रिफाइस केले जात आहे आणि इथून आता प्रेम धुलेला जावं लागेल डगआउट मध्ये. रनआउटच्या माध्यमातून जुबिली संघाला आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. बागराव साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम. खरं तर आज भरपूर सारे आमचे मान्यवर पाहायला मिळेल आणि सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेत मनपूर्वक स्वागत. टीमची टोटल जाऊन पोहोचले 23 धावा आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. अगदी मागच्या षटकात राज भोईरनं जास्त धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकात राज लहानेला कमबॅक करायचा आहे. ऑन साइडला फटका खेचलाय. व्हाट अ शॉट. वेगवान फटका, प्रचंड ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाईचा भार. 6 धावा. जगदीश जुबिली संघ म्हटला तर अगदी रोशन धुळे, त्यानंतर अजय धुळे असतील, नक्कीच ते त्या खेळाडूंचे कमी नक्कीच आहे, परंतु ते देखील सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत, वेलकम आहे आपलं. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये माही मार रहा आहे. महेंद्र धुळेच्या बॅट मधून पहिलाच बॉल खेळत असताना मात्र पहिला षटकार तर आलाय. सेकंड बॉल, इथे फुल टॉस फ्लिक केलाय आणि बॉल जाईल सरळ. एक टप्पा घेत लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्र धुलेच्या बॅट मधून आणखीन एक घणाघाती प्रहार, आणखीन एक चौकार.
अगदी ड्रॉप सीन का हिरो शेवटच्या षटकांसाठी स्पेशलिस्ट असणारा हा फलंदाज महेंद्र धुळे मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो ना तेव्हा तेव्हा मात्र काय बॅटिंग करतात. काल देखील उसाटणे येथे आपण पाहिलं जोबेली संघाने तब्बल 100 धाबसंख्येचा पाठलाग देखील केला होता. इथे देखील आपण पाहू शकाल पुन्हा एकदा ऑन साइडला भिडकावलाय फटका दमदार पुन्हा एकदा षटकार. आणि जागतिक उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये देत असताना माही मार रहा आहे. आणि आज खरं तर संपूर्ण जुबेली टीमच्या पाठीराख्यांना सध्या तरी खुश ठेवण्याचं काम आनंदित ठेवण्याचं काम महेंद्र धुळे करतोय. शेवटच्या षटकात ताबडतोड फलंदाजी वन्स अगेन पुन्हा एकदा सातत्याने प्रत्येकी बॉल वरती प्रति हल्ले केले जात आहेत. महेंद्र धुळेच्या बॅट मधून आणखीन एक लगातारचा दुसरा षटकार. समाज या मैदानाच्या आतमध्ये नायक नाही तर हा खलनायक आहे महेंद्र धुळे. शेवटच्या षटकांसाठी का हा स्पेशलिस्ट बॅट्समन आहे अगदी इथून स्वतःला सिद्ध करतोय. आणि महेंद्र धुळे म्हटलं तर या टीमचा बॅकबोन आहे रीड की हड्डी. शेवटचा बॉल काय धावा बनवल्यात मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 45 धावा. पुन्हा एकदा वेगवान फटका खेळले परंतु बॉलला जाईल सरळ अगदी लॉंग लेग क्षेत्रात. इथे 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. तिसराचा प्रयत्न सुरू आहे आणि आता इथून यस फलंदाज इथे बाद असेल म्हणजेच शेवटच्या बॉल मध्ये 2 धावा आल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 47 धावा आणि 48 धावा संख्येचा टार्गेट मात्र उभा केलाय ध्रुव 11 कासगाव संघासमोर. येणारे 18 चेंडू आणि 48 धावा बनवाव्या लागतील सेकंड इनिंग मध्ये ध्रुव 11 कासगाव संघाला. महेंद्र धुळेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात डीजे. नक्कीच जे आमचे काही विशेष मान सन्मान आहेत आपण कंप्लीट करूयात. कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे संचालक करतातच आपल्या सर्वांचे लाडके बालकृष्ण मुंडे साहेब अगदी आपल्या सर्वांचे लाडके बाळूदादा मुंडे त्यांचा आपण करूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष मान सन्मान सुनीलजी तोसकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. अगदी बालकृष्ण मुंडे साहेबांच्या माध्यमातून देखील एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अगदी नाईट शृंखला ती असते. अगदी आमदार चषक आणि त्या चषकाचे खरं तर मुख्य आयोजक बालकृष्ण मुंडे साहेबांच्या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय हा मान सन्मान खरं तर. आणि तब्बल 13 बाईकची स्पर्धा देखील आपण त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती आणि त्यांचा आपण करतोय या ठिकाणी हा मान सन्मान. खरं तर मोठ्या स्पर्धेचे हे मोठे आयोजक आणि या स्पर्धेत त्यांनी खरं तर अगदी आपली उपस्थिती दाखवली. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच दादा. आपला पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. व त्यानंतर हेमंत जी देशमुख साहेब जे दहिवलीचे उद्योजक आहेत त्यांचाही आपण करतो या ठिकाणी मान सन्मान. खरं तर विश्वास पंडित साहेबांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण करूयात हा मान सन्मान. खरं तर आमचे सर्व जे मान्यवर आणि सर्वच मान्यवरांच्या ठिकाणी केलं जाते मनापासून मान सन्मान. भरपूर चांगली ही स्पर्धा. अगदी सर्वच मान्यवरांच्या माहितीसाठी आम्ही नक्कीच सांगू इच्छितो की या स्पर्धेत जो संघ चॅम्पियन असेल त्या संघाला आपण अगदी सद्गुरू मोटर्सच्या माध्यमातून आपण एक गोल्ड कॉइन देणार आहोत. आणि खरं तर आम्हाला ते सपोर्ट केले आमचे मिलिंदजी मास्कर साहेब त्यांचा आम्ही खरं तर पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. व त्यानंतर विलास देशमुख दादांचे आपण करूयात मान सन्मान. आम्ही पुन्हा एकदा विनंती करू या ठिकाणी आमचे विश्वास पंडित साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण करूयात हा मान सन्मान.
चला टीम कानूर बॉईज, आपण कुठेही जायचं नाहीये. नेक्स्ट मॅच तुम्हाला लगेच कळायची आहे, याची नोंद तुम्ही ठेवायची आहे. अगदी या ठिकाणी आमच्या सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी मान सन्मान केलं जातं. भरपूर चांगली ही स्पर्धा, सर्वच मान्यवरांचे इथे मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून इथे मान सन्मान केलं जातं. स्वर्गीय प्रकाश दादा पंडित स्मृती चषकात आलेल्या सर्वच मान्यवरांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. अगदी तिथे दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. खरं तर तब्बल 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम ध्रुव 11 श्री गणेश कासगाव संघाला. परंतु इथून 18 चेंडू मध्ये 48 धावा बनतील का, की धावा रोखल्या जातील, याचा धावतं विवरण आपण ऐकूयात. करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ नारिवली अर्थातच जगदीश पाटील सरांचा आवाज. येस, आणखीन एक मान सन्मान आहे आपण करूया त्या ठिकाणी. अगदी आमचे दहिवलीचे अर्थातच नंदू बागराव साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचा आपण करूया मान सन्मान. नक्की साहेबांना विनंती असेल, या साहेब आपला आपण हा मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आम्ही विनंती करू आमचे विकासजी पंडे दादांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. नंदूजी बागराव साहेबांच्या ठिकाणी हा मान सन्मान इथे केलं जात आहे. आलेल्या सर्वच मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम आपल्या सर्वांचं. अगदी या स्पर्धेत आपण आलात, अगदी आपला मोलाचा वेळ आपण या स्पर्धेत दिला, आपला पुन्हा एकदा आभार व्यक्त. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो, थँक्यू सो मच प्रसादजी सभारे. स्वर्गीय प्रकाशदादा पंडित स्मृती चषक 2026 चे पर्व तुम्हाला पाहा मिळतं आणि सामना दोन बलाढ्य बलवान आणि बलशाली संघांच्या विरोधात होत असताना पाहा मिळतो. एकीकडे टीम जय हनुमान जोईलीच्या विरोधात ध्रुव 11 कासगाव हा संघ पाहतो. एकूण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जोईली संघाने एकूण धावा केल्या त्या 47 केल्या. 48 टार्गेट असताना पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट बॉल आला. समोर फलंदाज राज लहाणे. पुन्हा एकदा बिगिट कॅच होतं, मात्र वाईट पंच बाट चिकून करत असताना अवांतर एकदा मेते करण लाने आणि राज लहाणे ही जोडी मैदानावरती पहा मिळते. गोलंदाज विवेकला पॉवर प्लेचा षटकासाठी पाचारण केलं गेलंय. पुन्हा एकदा बान्स अगेन. पहिला चेंडूवरती षटकार, त्यानंतर 2 चेंडू डॉट. नाहीये, तुम्हाला डॉट चेंडू परवडणारच नाहीयेत, कारण एवढ्या 48 धाबांचं मोठं लक्ष आहे. त्यामुळे तुम्हाला या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके खेळावेच लागतील. यावेळेस पुन्हा एकदा आणखीन एक चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी विवेक करत असताना पाहतोय. पॉवर प्ले मध्ये धावा आहेत त्या फक्त 7. आउटसाइड अपस्टंप सोडून दिला जातो. एक धाव घेण्याचा प्रयत्न राहिला, मात्र परत ते लोटल्यात. त्यामुळे ते पंच पाहतील, शहानिशा करतील की चेंडूची लाईन, चेंडू पडलाय कुठे. अगदी रेषेवरती बॉल पडलाय.
वाईट यस नो साठी चेक करत होते. त्यामुळे वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली. एकूण धावसंख्या 8. फटका येते सुद्धा चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर नाही आहे. दूरवरून आले तोपर्यंत एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होता नकार दिला जातोय आणि एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागलंय. पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण सिंगल एकवटली जातोय. लास्ट बॉल आहे. शेवटचा बॉल ओव्हर मध्ये. ओ चेंडू आणखीन एक एज अँड टेकन. फलंदाज बाद झाला. शेवटच्या बॉल वरती मोठा धक्का लागलाय कासगाव टीमला. बिग विकेट बिग लॉस. करण ला बाद करण्यात अखेर यश मिळवलं आणि धावसंख्या पाहायला मिळते फक्त 8 डाबा. जोर का झटका हजारों से ची गरज आहे मॅच मध्ये. नवीन बॅटर सौरभ. गोलंदाज करण धुळे पाहतोय आपण. चला कानोरबाईच आपण यास कॅप्टन आलेले आहेत आणि आमचे महेंद्र दादा तांडगे यांचं आगमन झालंय. उत्कृष्ट कबड्डीपट्टू त्याचबरोबर क्रिकेटचं मैदान आता पुन्हा एकदा जॉईन केलंय. स्वागत आहे आपलं. या फटका हवेत केल्यात. जास्त उंची लांबी कमी आहे. कॅच टिपला जातोय. 1 मोर विकेट. आणखीन एक धक्का. पुन्हा एकदा बॉल उडवण्याचा प्रयत्न. कॉट अँड बोल्ड. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. तिसरा धक्का लागोपाठ कासगाव टीमला. नवीन बॅटर मैदानामध्ये येतो संदेश. 2 चेंडू 2 विकेट मिळाल्यात करण धुळ्याला. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न. चेंडू गेला डॉट. 3 चेंडू डॉट आल्यात. त्यामुळे मॅच वरती मजबूत पकड निर्माण करत असताना पाहतोय आपण टीम जोयली संघाला सध्याच्या घडीला धाबाच येत नाहीयेत. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूने वळण घेतलं. एकच सामेल.
गुड फिल्डिंग. चांगल्या धाव सगळीकडे वाटचाल करत असताना हा प्रेक्षक वर्ग आमचा झाडावरती चढून या सामन्याचा आनंद घेतात. झाडा मात्र थोडं सांभाळा, पडला तर मग पंचित होईल. फुल टॉस डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना शानदार षटकार. सहा धावा आल्यात. वा आताचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. चेंडू गेलाय डॉट. करंच सुद्धा चांगला षटक राहिलाय. 2 ओव्हरचा केस संपलाय. धाबा झाल्यात ते एकूण 16 धाबा. 16 धाबा आल्यात आणि आता 6 बॉल 32 ची गरज आहे. प्रेम दुल्याला या शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी तुम्हाला पहा मिळतं होतं. 6 बॉल मध्ये करायचे आहेत ते 32 धाबा. त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती षटकार टोकायचा आहे. सहा बॉल 32 ची गरज. पहिलाच बॉल बिग हिट केला जातोय. षटकार 6 धाबा. ओ पुन्हा एकदा चांगला बॉल. या ठिकाणी पाहतो आपण पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर चेंडू डॉट. तर 4 बॉल करायच्या धावा तुम्हाला 25 26 32 ची गरज आहे. 4 बॉल 26. ओ या ठिकाणी फलंदाज बाद. दांडी गुल झाली आहे आणि सामना पूर्णपणे जोईली संघाच्या बाजूने. चला कान्नूरचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण या रनिंग ब्रेक मध्ये निश्चित टास्क करू. फटका येते सुद्धा चांगला आहे. धाबा मिळतील एकच. इकडे धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पहा मिळते. फुल टॉस. चेंडू पाठीमागे चाललाय. इट्स नो बॉल. नो बॉल आलाय. मात्र आता फायदा नाहीये.
फ्रेडचा बॉल आहे. लीडिंग एज बॉल हवेत आहे. दोन फिल्डर धावतात. 1 बाउंड 4 चौकार. श्रीरंगन सजलाय भारी दिनशीला नावाचा या मैदानावर ठेवलाय भारी चषक मानाचा. थँक्यू. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते ओव्हर मध्ये एक आणि ते उडवलाय रॉकेट आणि सामना जिंकला या ठिकाणी जय हनुमान जोईली संघाने. आणि सन्मान करूया आपण गुरुनाथजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहे त्या मंचावरती. त्यांचा आपण करतोय सन्मान. गुरुनाथ भोईर यांचा आपण सन्मान करूया मंचावरती. चला आता